नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत प्लेटेड स्लीव्स डिझाइन कशी बनवायची ते। तर त्यासाठी इथं माप टाकून मी बाही कट करणार आहे अगोदर अस्तर, नंतर मग तुम्हाला बाही शिवून दाखवणार आहे। तर बाही लांबी आहे 10 इंच, बाहीची घडी आहे म्हणजे बाही रुंदी 8.5 इंच, तरी खालच्या साईडने पण आपल्याला 10 इंचच घ्यायचं आहे। दंड घेर आहे 5.5 इंच, त्यात 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे। तर 3 इंचाचा डाऊन द्यायचा आहे आणि 1.5 इंच वरच्या साईडला घ्यायचा आहे। अशा पद्धतीने माप टाकून झालेले आहेत। मागच्या साईडला आकार देऊन घ्यायचा आहे, नंतर समोरच्या बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे। किती छान बाहीचा आकार आलेला आहे बघा। इथे ही शिलाई मार्जिन येणार आहे। तर अशा पद्धतीने ही माप टाकून बाही कट करून घ्यायची आहे अगोदर। तर प्लेट टाकून सुंदर अशी डिझाइन तयार करून दाखवणार आहे। तर काठपदर साडीमधला हा ब्लाऊज आहे। तर आपला अस्तर कट करून झालेला आहे। तर आपल्याला ब्लाऊजचा कपडा घ्यायचा आहे। असा ब्लाऊज आहे, समोर काठाला डिझाइन आहे आणि मध्ये आतल्या बाजूला प्लेन आहे। तर 5 इंच आपल्याला कट करून घ्यायचा आहे। काठ हा साईडला काढून घ्यायचा आहे आणि मधलं जे कापड आहे त्यात आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत 2 बाहीसाठी। तर 12-12.5 इंच ही कपड्याची रुंदी आहे। तर त्यात आपल्याला 6.25 इंचातून एक आणि 6.25 इंचातून एक, दोन्ही बाहीसाठी 6.25 इंचाचे दोन्ही पार्ट आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत। हे दोन्ही बाहीसाठी येणार आहेत एक एक। तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। साईडचेही सरळ मध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। मी जेवढा ब्लाऊज होता रुंदीला तेवढा कपडा घेतलेला आहे पूर्णच प्लेट टाकण्यासाठी। तर खालच्या साईडने 7 इंच सोडून वरच्या बाजूला प्लेट टाकून घ्यायचे आहेत। एक बाही शिवते वेळेस आपल्याकडं प्लेटाचे तोंड येऊ द्यायचे आहेत आणि दुसरी बाही शिवते वेळेस समोरच्या बाजूने प्लेट टाकत जायचे आहेत। तर अशा पद्धतीने ही प्लेट टाकायची आहेत। प्लेट ही कपडा थोडा निसरायचा असल्यामुळे तुम्हाला प्लेट व्यवस्थित दिसत नाहीत, पण दुसऱ्या बाजूचे प्लेट टाकल्यानंतर व्यवस्थित प्लेट दिसतील। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलसाठी जर नवीन असाल तर सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन त्याचे सगळ्यात अगोदर भेटून जातील। एका साईडचे प्लेट टाकून झालेले आहेत, दुसऱ्या बाजूचेही सेम त्याच पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत। खूप सोपी बाही आहे आणि ही बाही डिझाइन कोणालाही जमेल अशी आहे। अगदी नवीन शिकणाऱ्याला सुद्धा ही बाही डिझाइन लवकरात लवकर जमेल। अशा पद्धतीने प्लेट टाकून झालेत दोन्ही बाजूचे। तर कपडा थोडासा आपल्याला समोरच्या बाजूचा कट करून त्याला ही समोरची धडी त्या कपड्यावर ठेवून प्लेट टाकलेल्या शिवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने ही वरची बाजू ही उलटी आहे आणि खालच्या बाजूची सवाशी आहे। समोरच्या धडीची बाजू ही आणि खालची प्लेट जे आहे ते सवाशी बाजूने ठेवलेले आहेत। तर 2 वेळेस शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला तिथं। तर त्यावर अनेक वेळेस दाबटीप मारून घ्यायची आहे। तर प्लेट ही पुन्हा व्यवस्थित दिसणार आहेत। कपडा थोडा निसरायचा असल्यामुळे प्लेट थोडे इकडे तिकडे व्हायलेत। तर इथं दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर तर इथं काय करायचं आहे आपल्याला वरी अस्तर ठेवून समोरच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। बाहीला बरोबर शिवून घ्यायचं आहे। आता इथे एक दाब टीप द्यायची आहे। टीप मारते वेळेस आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपली टीप इकडे तिकडे जाणार नाही। त्यावर अनेक वेळेस टीप मारून घ्यायचं आहे म्हणजे
बाहीची फिनिशिंग ही खूप छान येईल। अशा पद्धतीने साइडने शिवून घ्यायचं आहे पूर्ण। प्लेट व्यवस्थित आहेत की नाहीत तेही पाहायचं आहे। बाहीला हाताने व्यवस्थित प्रेस करून शिवून घ्यायचं आहे आणि आतले प्लेट नीट आहेत की नाही तेही बघायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंग आणि स्टिचिंग करण्याची। कोणालाही जमेल अशी बाही आहे। तर इथं बाही साइडने शिवून झालेली आहे। सुंदर अशी बाही डिझाइन तयार झालेली आहे। कपडा कट करून साइडचाही कपडा कट करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूचे कपडे कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बाही तयार झालेली आहे। सेम त्याच पद्धतीने दुसरी बाही तयार झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा।